सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विविध पक्षातून निवडून आलेल्या मराठा समाजाच्या नगरसेवकांचा 18 मार्च रोजी सायंकाळी सन्मान करण्यात येणार आहे. सकल मराठा समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठा समाजाचे निवडून आलेल्या 15 नगरसेवकांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता डॉ. फडकुले सभागृह येथे होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मानाचा जय शिवराय. उद्या दिनांक 18 मार्च बुधवार सायंकाळी 6 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये मराठा समाजाचे निवडून आलेल्या 13 नगरसेवक व 2 स्वीकृत नगरसेवक यांचा सत्कार आणि तसंच राज्य सभेवर विरोध उरलेल्या शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्या सायंकाळी 6 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये ठेवला असून सर्व मीडियाच्या बांधवांनी व सकल मराठा समाज व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उद्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलं आहे. उद्या सर्व पत्रकार बांधवांनी पण बातमीच्या आजच्या दखल घेऊन उद्या पण सगळ्यांनी कार्यक्रमात यावं असं आग्रहाची विनंती. इलेक्शन संपलेलं आहे, महापौर निवडणूक संपलेलं आहे. आता आम्ही राज्य शासन त्या फॅसिलिटीज आम्हाला देणार नाही. सारथीचा निधी बंद झाला पण काही गरज आहे. अण्णासाहेब पाटलांचे पण हे संपले, त्यासाठीचा लढा आहे आमचा. कुठल्या राजकीय नेत्याला काय मिळावं किंवा काय त्यासाठी लढा आहे आतापर्यंत महाराष्ट्रात कुठं लढलं नाही. ती गोष्ट आमच्या अजेंड्यावर नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजावरती अन्याय तो त्या पक्षाचा आहे ना विषय. कुठल्या त्याला समाजाला सांगू शकत नाही कुणाला महापौर करायचं काय नाही. समाजाला जरी द्या म्हणत असते साहेब, शेवटी त्या पक्षाचा विषय ना त्यात आम्हाला काय असंच असतं ना. मग त्या पक्षाचं असतं नाही. पण आता योग्य वेळ आहे का मला हे म्हणायचं हे अगोदर प्रकरण पाहिजे ना निवडणूक व्हायच्या अगोदर हे आता मागणी योग्य आहे. आता निवड झाले सगळे हेच म्हणजे राजकीय पक्षासाठी किंवा राजकीय कार्यकर्ते बोलायला पाहिजे. तुम्ही इतर वेळेस त्यावेळेस सगळ्यात तुमच्याच न्यूजपेपरवर पुन्हा कोणाची नावं छापली होती, त्यात मराठा समाजाची नाव होतीच ना. शेवटी अंतिम निर्णय समाज म्हणून घेणारा पक्ष. तुम्हाला असं वाटतंय का की मराठा समाजाला महापौर पद मिळाला पाहिजे? कारण खूप मोठा गॅप आहे. ही मागणी रास्त आहे पण वेळ योग्य आहे. हे अगोदर करायला पाहिजे. मग तुम्ही काय त्यावेळेस नाव होतेच ना सगळ्या पेपरमध्ये नाव त्या पक्षात त्या व्यक्ती ज्या कोण प्रयत्न करतील सत्ताधारी पक्षात मराठा समाजाच्या त्यांनी त्यांचे प्रयत्न कमी पडले त्यांचं कुठलं वजन कमी माहीत नाही. समाज म्हणून आम्ही मागणी कसं करणार? मराठा समाजाला आरक्षण जरांगे पाटील बोलले सर झाल्यावरती बोलले की सोलापुरात अन्याय झालाय आणि तुम्ही असं युक्ती असं कसं जरांगे पाटील काय बोलले मी दोघांना बोललो ते काय बोलले ऐका ना साहेब, अहिल्यानगरला महापौर पद ओबीसीतून कुणबी दिलं. आम्ही काय बोललो का तिथे काही ओबीसी लोकांना ऑब्जेक्शन घेतलं. तसं इथं आम्ही काय बोललो का म्हणले हे मी होतो दौऱ्यात ओपनचं महापौर पद ओबीसीला दिलं. आम्ही काय बोललो का असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. त्यांनी समर्थन केलं नाही असं नाही. त्यांचं म्हणणं होतं की तिथं ऑब्जेक्शन घेऊ नका. जिथं अहिल्यानगरला महापौर पद दिलेलं आहे ओबीसीचं राखीव दिला का अहिल्यानगरचं महापौर पद तिथं कुणबी मराठा दिला अहिल्यानगरला. त्याने तिथं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले. काही जे मराठा विरोधक जे आहेत आता आमच्या विरोधात झाला त्या लोकांनी तिथं ऑब्जेक्शन घेतले. मग पाटील काय म्हणले इथं ओपनला महापौर पद आहे तिथं ओबीसीचं महापौर दिले. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का वाक्य पूर्ण काढून ऐका. मी मंगळवार दौऱ्यात होतो, मंगळवारात बोलले तेव्हा त्यांनी समर्थन केलेलं नाही. समर्थन नाही केलेलं. मिळाला पाहिजे आमची पण मागणी तिथे मिळालं पाहिजे पण आता योग्य वेळ हे अगोदर करायला पाहिजे. अगोदर त्यावेळेस नाव होती मराठा समाजाची होती ना नाव. जेडपीला कुठे गेले तुम्ही मागणी जेडपीसाठी? मी काय म्हणतो साहेब ऐकलं हे आमचा विषय नाही हो. त्या पक्षाला त्यांना लढा जो आहे साहेब सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील मार्फत पैसे घेणे म्हणजे महामंडळाचे त्याला निधी बंद झाला आम्ही मांडतो. नोकऱ्यामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे मान्य करतो आम्ही. आता सारथीच्या योजना सगळ्या बंद पडल्या त्यासाठी आम्ही मांडतो. तुमचं आता जे आंदोलन चालू त्याबद्दल काय म्हणणं? त्याच्यावर नो कमेंट. स्वातंत्र्य त्यांना ते करतात. नाही पाठिंबा तरी आहे का नाही समाज म्हणून? आमचा पाठिंबा एक नाही आणि आमचं समर्थन म्हणून
यावेळी दत्ता मुळे, दिनकर जगदाळे, गणेश देशमुख उपस्थित होते. सोलापूरच्या महापौर पदाबाबत मराठा समाजाला संधी न मिळाल्याच्या प्रश्नावर माऊली पवार यांनी प्रतिक्रिया देताना आंदोलनाला ना आमचे समर्थन आहे ना विरोध असे स्पष्ट केले. हे आंदोलन निवडीपूर्वी व्हायला हवे होते. आता ती योग्य वेळ नाही. कोणत्या पक्षाने कोणत्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावे हा त्या पक्षांचा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.